6 स्टँडर्डला भास्कराचार्य या वर्गात आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत. आपल्या शाळेमध्ये SPM इंग्लिश मीडियम या शाळेमध्ये अगदी पारंपरिक संस्कृती ते आधुनिकता अशा सर्व गोष्टींची सांगड इथं प्रत्येक वेळेला घातली जात असते. मुलांना सर्व गोष्टींची माहिती थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितशीर दिली जात असते. सध्या मुंबईवरून या शाळेमध्ये शिफ्ट झालेत आणि त्यांनी आम्हाला गेल्या एका वर्षामध्ये खूप खूप पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आणि आज हा योगायोगच होता की आज तुमच्या शाळेमध्ये एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशन निमित्ताने आम्हाला या शाळेमध्ये यायला मिळालं. मला काही गोष्टी खूप प्रामुख्याने जाणवल्या. त्या अशा गोष्टी आहेत की जिथे बाकीच्या शाळा फक्त ॲकॅडमिक्स किंवा फक्त ॲक्सेंटेड इंग्लिश बोलण्यासाठी प्रोत्साहन देतात, तिथे ही शाळा खूप एक चांगलं डिफरन्शिएटर घेऊन येत आहे. मी हे बघितलं की लहान मुलांना खूप चांगलं एक्सपोजर मिळतं आहे. एक्सपोजरसाठी तुम्हाला फक्त ॲकॅडमिक्सची गरज नाही आहे आणि ही एक गोष्ट मला खूप छान वाटली की प्रत्येक टीचर्स इन्वॉल्ड आहेत की ते मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी, ते मुलांना इनोव्हेशन, ते लहान मुलांना अगदी निगोसिएशन सारख्या गोष्टी शिकवत आहेत. अगदी लाईफ स्किलसारख्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. तर या गोष्टी शाळेसाठी खूप कौतुकास्पद वाटलं या सगळ्या गोष्टी आणि खूपच छान वाटलं. एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही बघितलं की खूप अगदी पहिलीतली मुलं सायन्स प्रोजेक्ट्स प्रेझेंट करत होते. त्याच्यामध्ये अगदी मुलांनी 4 प्रकारचे सोलार सिस्टम्स प्रेझेंट केले होते, 3-4 पद्धतीचे व्हॉल्कॅनोज प्रेझेंट केले होते. म्हणजे अगदी आपण एवढे एक्सपिरियन्स्ड वर्किंग प्रोफेशनल असूनही असा मी विचार नव्हता केला की आपण सोलार सिस्टम्स 4 वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे दिसून आलं की SPM यमुनानगर निगडीमधल्या टीचर्स किती इन्वॉल्ड आहेत त्या मुलांमध्ये. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही काही लहान मुलं भाजी विकत होते आणि आम्ही त्यांच्याकडून निगोशिएट करत होतो. तर त्या लहान मुलांना एवढं छान प्रिपेअर केलं होतं की ते लहान मुलं उलट ते आमच्याशी बरोबर चांगलं बार्गेनिंग करू शकत होते. तर ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट मला वाटली आणि जिथे आपण म्हणतो की एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट किंवा होलिस्टिक डेव्हलपमेंट काय असतं, तर मला हे दिसलं की हे आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट. जिथे We took admission of our 2 children in SPM Yamunanagar Nigdi School. I think a year back. We have our elder son is into 7th standard and my daughter is into 3rd standard. I think what we have observed in this school, there is a large improvement in both the children. There is what I have seen exactly. This is not only about studies. This is about everything. The SPM focuses on studies plus extracurricular activities plus playing plus I will say the civic sense or the basic how to behave in public, how to follow our culture. So all those things they focus it very well.